गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. पंचदशीच्या महाभूत विवेकाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी एक परमपूज्य मंदाताई गंदे यांची आणि माझी शनिवारी भेट झाली. मी त्यांच्या दर्शनाला गेलो होतो आणि त्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांनी आपल्या अभ्यास वर्गाला, अभ्यास करणाऱ्यांना आणि वक्त्याला सुद्धा, म्हणजे चिंतन मांडणाऱ्याला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्यावर मी त्यांना असं म्हणालो की तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि त्या म्हणाल्या, शुभेच्छामध्ये माझा आशीर्वाद सुद्धा आहे. अशा पद्धतीने परमपूज्य मंदाताईंनी आपल्या वर्गाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेल्या आहेत. आता तुम्ही मला असं म्हणाल की आशीर्वादाने नक्की काय होतं? आशीर्वादाने एक आशीर्वाद रूप मंगलाचा विचार आहे आणि त्या निमित्ताने आपण अभ्यासात अधिक तत्परतेने मोटिवेट होऊ शकतो. आणि मोटिवेट झाल्यानंतर मग आपण आपल्या चिंतनाला मोठ्या उमेदीने प्रारंभ करू शकतो. नेमकेपणाने आपल्याला त्या प्रक्रिया समजून घेण्याची एक अंतःकरणात व्यवस्था तयार होते. कारण आशीर्वाद देणारी जी व्यक्ती असते तिच्या मागे प्रचंड त्या शक्तीचा एक स्रोत असतो आणि तो स्रोत आपल्याला प्राप्त होत असतो, तो त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे. म्हणून इथे परमपूज्य मंदाताईंनी मला पंचदशीच्या संदर्भातल्या काही सूचना पण केल्या. त्यांनी काय पद्धतीने विचार करावा पंचदशीचा, या पद्धतीने पण मला त्यांनी समजून सांगितलं. आणि ते सगळे जे विचार आहेत ते मी माझं चिंतन मांडताना, मुख्य मुद्दा पंचदशीचं चिंतन मांडताना मी ते सगळे विचार तुमच्या पुढे मांडणार आहे. अशी एक सुरुवात झाल्यानंतर आता या 17व्या श्लोकाचा विचार येणार आहे. आणि 17व्या श्लोकात इंद्रिय ही पांचभौतिक आहेत हा विचार आपल्याला समजावून सांगणार आहेत. आणि तो विचार समजावून सांगताना इंद्रियांचा विचार काय पद्धतीने करायचा तो 17वा श्लोक जो आहे तो असं सांगतो. शब्दादी स्पष्ट गुणांनी युक्त पदार्थ भौतिक असतात हे स्पष्ट आहे. हे भौतिकत्व इंद्रियांनाही आहे असे शास्त्र व युक्ती यांच्या मदतीने निश्चित करावे. तत्वाचा विवेक झाल्यानंतर जेव्हा महाभूताचा विवेक करायची वेळ येते त्यावेळी ही इंद्रिय जी आहेत ही 5 महाभूतांपासून बनलेली आहेत हा विचार आपल्याला पक्का झाला पाहिजे. बाहेर मुख्य मुद्दा काय आहे, उपाधीच्या आत आणि उपाधीच्या बाहेर असा जेव्हा विषय बोलायची वेळ येते त्यावेळी उपाधीच्या बाहेरील पदार्थ म्हणजे शरीर नावाच्या उपाधीच्या बाहेरील पदार्थ हे 5 महाभूतांचे बनलेले आहेत हे आपल्याला कळतं. आता इथे उदाहरणच दिलेलं आहे आणि उदाहरण देताना त्यांनी आपल्याला उदाहरण त्या पृथ्वी तत्वाच्या पदार्थाचं उदाहरण दिलेलं आहे. त्याचं कारणच आहे की ही पंचमहाभूत आकाश ते पृथ्वीपर्यंत अनुक्रमे निर्माण झाली आणि ती कशी एकमेकांमध्ये मिसळून गेली. म्हणजे या पृथ्वी तत्वामध्ये वरील 4 भूतांचाही समावेश आहे या दृष्टीने आपल्याला ते उदाहरण दिलेलं आहे. आणि ते उदाहरण घट आणि माती या दृष्टिकोनातनं सांगतंय. आणि मग घट आणि माती याचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा शास्त्र विचार असं सांगतो की माती हे घटाचं उपादान कारण आहे आणि घट हे कार्य आहे. आणि घट हे कार्य असल्यामुळे आता आपल्याला जेव्हा उपादान कारणाचा आणि त्या कार्याचा जेव्हा संबंध लावायची वेळ येते तेव्हा मात्र एक गोष्ट लक्षात येते की उपादान कारणाशिवाय कार्य उभं राहू शकत नाही. म्हणून माती आहे म्हणून घट आहे, म्हणून घटामध्ये मातीचा अन्वय आहे हा विचार आपल्याला करता येतो. अशा पद्धतीने त्या घटामध्ये माती रूपाने मुख्य मुद्दा काय आहे ती 5 महाभूत आहेत. अशा पद्धतीने आपण जर विचार करत गेलो तर या 5 महाभूतांचा जो समावेश आहे घटाच्या निमित्ताने तो आपल्याला कळतो. मग त्याला युक्ती काय? आता युक्ती जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र काय आहे त्या पंचीकरणाचा कार्यकारण भाव संबंध समजावून सांगावा लागतो. आणि मग सांगता येतो की माती आहे म्हणून घट आहे, म्हणून मातीचा अन्वय आहे आणि माती नसती तर घट तयार होण्याचं कारणच नाही. म्हणून काय आहे ही जी काय अन्वयी आणि व्यतिरेकी जी काय विचारसरणी आहे ती आपल्याला समजून घेता येते. मग तसाच आता आपल्याला आतील पदार्थांचा विचार केला पाहिजे. आता मी हे एक उदाहरण दिलं
बाहेरील पदार्थांचं एक उदाहरण दिलं, तसंच आणखीन उदाहरणं आहेत. ती उदाहरणार्थ पाणी आणि पाण्याची येणारी लाट. हा जो विचार आहे तो फार समजून घेता येतो आपल्याला, की उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला समुद्रावर लाट आपल्या समोर येते, त्यावेळी आपल्याला त्या लाटेच्या रूपात पाणीच आलेलं असतं आपल्यासमोर. आणि जेव्हा पाणी आपल्यासमोर आलेलं असतं, तेव्हा लक्षात घ्या त्या लाटेमध्ये पाण्याचा अन्वय आहे. म्हणजे ती लाट काय आहे? ती पाणीरूप आहे, हा विचार आपल्याला करण्यासाठी अभ्यास करायचा आहे. पण आत्ता मात्र काय आहे, अन्वयाचा विचार जेव्हा करायची वेळ येते, तेव्हा काय आहे, त्या लाटेमध्ये पाणीच असतं. आणि त्याचं उत्तरही आपल्याला देता येतं, की ती लाट आपल्याला आपल्या अंगावर येऊन आदळते, तेव्हा मला विचारायची एक वेळ येते माझ्या अंतःकरणाला, की मी पाण्यामुळे भिजलो का लाटेमुळे भिजलो? म्हणून लाट ही एक कल्पित संकल्पना आहे. ती कल्पित संकल्पना आहे, पण वास्तविक लाटेच्या निमित्ताने पाणीच माझ्यासमोर आलेलं असतं, हा विचार मला करायचा आहे. म्हणून ही 5 महाभूतं आणि त्यांचं पंचीकरण होऊन बनलेले जे सगळे पदार्थ आहेत, ते जन्माला आलेले असतात, काही काळ टिकतात आणि कालांतराने जातात. म्हणून त्यांचं अस्तित्व कल्पित आहे. आणि मग त्याचं अधिष्ठान नावाचं जे तत्व आहे, त्याला ब्रह्मतत्व असं म्हणतो. त्या कार्यकारण भाव संबंधामध्ये त्यावेळी कारण ब्रह्म ठरतं आणि त्या कारणाचा या कार्यामध्ये समावेश आहे. एकोहम बहुस्यामच्या निमित्ताने कारणामध्ये कारण कारण हे कार्यामध्ये समाविष्ट आहे, असा जेव्हा विचार येतो, तेव्हा 5 महाभूतांचा विवेक हा अज्ञानाची निवृत्ती करतो. आणि अज्ञानाची निवृत्ती करून तो मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे, असा कारणरूप विचार आहे, तो आधी वृत्तीच्या स्तरावर बळकट होतो आणि नंतर तो मात्र विचार हा सहजावस्थेत जातो. म्हणून मनाचा म्हणजे आतील उपाधीच्या आतील इंद्रियांचाही विचार करायची गरज आहे, म्हणजे अंतःकरण वृत्तीचा. मग जेव्हा अंतःकरण वृत्तीचा विचार करायची वेळ येते, त्यावेळी मग त्या अंतःकरण वृत्तीचा विचार कसा करायचा? त्यावेळी इथे विचार दिलेला आहे, की अन्नापासून सगळं गोष्टी तयार होतात. अन्न 5 महाभूतांचं आहे आणि मग काय आहे? मग ते जे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे काय 4 विचार आहेत, ते सगळे अन्नामुळे तयार होतात. एका ऋषींचं नाव मला आता माहीत नाही, पण त्यांचा आणि त्यांच्या शिष्यामधला संवाद आहे. आणि मग तो संवाद असताना त्यांनी सांगितलंय, की बुद्धी ही अन्नामुळे बनते. अंतःकरण नावाचं तत्व आहे, त्याला बळकटी आणून देण्याचं काम हे अन्न करत असतं. मग अशा पद्धतीने काय आहे, आपल्याला समजून घेता येतं. आणि मग त्यांनी त्या शिष्याला 1 दिवस, 2 दिवस खायला दिलेलं नाही. आणि खायला दिलं नसल्यामुळे त्याची जी काय अंतःकरणातली शक्ती आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकारातली विचार करणारी, ती क्षीण झालेली आहे. आणि त्यामुळे त्याला त्याला जे वेद पठण आहे ते त्याला करता आलेलं नाही. आणि त्यानंतर त्याला परत अन्न दिल्यामुळे त्याला वेद पठण, त्याची बुद्धी सतत व्यवस्थित कार्यरत झालेली आहे आणि त्याला ते सगळं वेद पठण करता आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थच मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे काय विचार आहेत, ते आतमध्ये म्हणजे आपल्या उपाधीच्या आतमध्ये असलेले विचार, ते सुद्धा या 5 महाभूतांच्या निमित्तानेच बनलेले आहेत. हा विचार करावा लागतो. म्हणून काय आहे, इथे प्राणाचा विचार दिलाय, की प्राण हे अपोमय असतात, म्हणून पाणी आहे म्हणून प्राण आहे. अशा पद्धतीने विचार आहे. आणि म्हणून इथे काय आहे, हे जे आपले बाहेरचे जे विचार आहेत पदार्थांसंदर्भातले, ते सगळे पदार्थ हे 5 महाभूतांनी बनलेले आहेत. आणि माझा देह सुद्धा, आता माझ्या देहामध्ये माझ्या अंतःकरणाचाही समावेश होतो, माझ्या कर्मेंद्रियांचाही समावेश होतो. अशा पद्धतीने तो विचार मांडला गेलेला आहे. म्हणून ही कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही दोन्ही सुद्धा काय आहे, पंचमहाभौतिकच आहे. मग मन कसं आहे, तर मग त्याचं हेअर स्प्लिट केलेलं आहे पुढे. मन वायू तत्वाचं आहे. मग मन वायू तत्वाचं असेल तर वायू तत्व 5 महाभूतांचं आहे. मग 5 महाभूतांचं वायू तत्व बनलेलं असल्यामुळे ते ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त रूपाने भासतं, म्हणून माझं मन सुद्धा अध्यस्त आहे. असे विचार आपल्याला अंतःकरणामध्ये करता येतात. आणि मग माझं जे मन बोलतं माझ्या मनाशी, म्हणजे माझ्याशी बोलतं, तेव्हा ते म्हणतं, आज माझ्या मनाला काही करमत नाही. अशी जेव्हा मी भूमिका मांडतो, त्यावेळी माझ्या मनाला असं सेंटेन्स तयार होतं. आणि माझं मन म्हणजे कोणाचं मन, तर ते जीवाचं मन आहे. वाच्यार्थाने असलेल्या जीवाचं मन आहे, की तो त्या मनाला आपण म्हणूया ऑर्डर देतो आणि इंद्रियांकरवी तो त्या बाहेरील पदार्थांना पाहतो किंवा त्यांच्याबरोबर तो कर्मेंद्रियांच्या साहाय्याने व्यवहार करतो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या भूमिका आहेत त्या काय आहेत, त्या अध्यस्त रूपाने भूमिका आहेत.
म्हणून इथे व्यवहार जो घडतो तो मनाच्या साहाय्याने, बुद्धीच्या साहाय्याने. तेव्हा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की मन हे संकल्प विकल्प करतं. मग माझ्या मनाने कोणते संकल्प विकल्प करावे? साधनेचे विचार आहेत की सतत माझ्या मनाने त्या विठ्ठल रूप होण्याचे विचार करावेत. व्यवहार करण्यासाठी 35% व्यवहार करावा. पास होण्यापुरता, जीवन चालवण्यापुरता व्यवहार झाला पाहिजे. कारण जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे असं म्हणलेलं आहे. मग असा सगळा व्यवहार पूर्ण करता करता जो काही मला मोकळा वेळ मिळतो, त्या मोकळ्या वेळात मी माझ्या मनाला मना सज्जना भक्ती पंथेची जावे हे विचार माझ्या अंतःकरणात पक्के केले पाहिजे. म्हणून मनाचा मला विचारही करता येतो माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने. तसाच बुद्धीचा आहे. बुद्धी काय आहे? तेजतत्वाची बनलेली आहे. तेजतत्व मुळातच शुद्ध आहे. पण त्या बुद्धींमध्ये 3 गुणांची भेसळ होते आणि 3 गुणांची भेसळ झाल्यामुळे सत्वगुण जर मी माझा वर ठेवला तर मी माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था करतो. पण रजोगुण आणि तमोगुणाचा विचार आला तर मग काय होऊन जातं? मी सतत कर्मरत राहतो आणि त्या कर्मरत होण्यामागे माझा अहंकार मोठा असतो. आणि अहंकार हा पृथ्वी तत्वाचा आहे. तो काही केल्या जात नाही लवकर. तो काठिण्य, त्याची काठिण्य दृष्टी दाखवण्यासाठी ते पृथ्वी तत्वाचा विचार मांडलाय. पृथ्वी तत्व जसं कठीण आहे तसाच अहंकार जायलाही कठीण आहे. म्हणून इथे काय आहे? बुद्धी जर तेज तत्वाची असेल म्हणजे अग्नी तत्वाची असेल तर ती मुळातली शुद्ध बुद्धी आहे. मग ती तशी शुद्ध बुद्धी मी केली पाहिजे, कमवली पाहिजे. आणि ती कमवता कमवता मी माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था करता येऊ शकते. म्हणून इथे हे जे काय बाहेरील पदार्थ आहेत आणि आतील पदार्थ आहेत म्हणजे माझ्या शरीरासह ते 5 महाभूतांनी बनलेले आहेत. म्हणून आपल्याला ठरवावं लागेल की हे 5 महाभूतांचं मिश्रण आहे आणि ही 5 महाभूते जन्माला येतात. त्याचप्रमाणे माझा देह जन्माला येतो म्हणून तो देह मिथ्या आहे. पंचमहाभूते मिथ्या आहेत एवढा निर्णय केला की त्याला म्हणायचं पंचमहाभूताचा विवेक झाला. मग अशा पद्धतीने मग श्री तुकाराम महाराज म्हणतात देह जावो अथवा राहो. कारण त्यांचा अनुभव आनंदाचा आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग हा अनुभव असल्यामुळे अंतःकरणात ते म्हणू शकतात की देह म्हणजे मी नाही आणि देह म्हणजे मी नाही हे त्यांना नक्की कळलेलं असल्यामुळे देहाविषयी मिथ्यात्व निश्चय झाल्यामुळे देहाच्या असण्याविषयी किंवा नसण्याविषयी ते निर्भय आहे. अशा पद्धतीने मला जर निर्भय व्हायचं असेल तर हे सगळे चाललेले जे व्यवहार आहेत ते सगळे इंद्रियांचे आणि आतील आणि बाहेरील सगळे जे व्यवहार आहेत ते सगळे 5 महाभूतांच्या साह्याने चाललेले असतात. त्या अंतःकरणाचाही विचार त्या 5 महाभूतांमध्येच येतो. म्हणून अंतःकरण वृत्ती ही 5 महाभूतांनी बनलेली आहे. एवढा विचार आपल्या अंतःकरणात झाला म्हणजे पुरे. मग आता पुढचा जो काय श्लोक आहे तो 18वा श्लोक आहे. तो असं सांगतो सदैव सौम्य इदम अग्र असीत. यातील इदम शब्दाचे स्पष्टीकरण. कारण इथे मुख्य विचार काय आहे की हा सगळा जो बेस जो महाभूत विवेकाचा चाललाय तो सदैव सौम्य इदम अग्र असीत एकमेवा द्वितीयम हा ही श्रुती. आणि पुन्हा काय आहे जन्माद्यस्य यथा हा. आता हे ब्रह्मसूत्रातला मंत्र म्हणजे तो ब्रह्मसूत्रातला श्लोक काय असेल ते अशा पद्धतीने ते सूत्र चाललेलं आहे. मग ते सूत्र चालू ठेवण्यासाठी सदैव सौम्य इदम अग्र असी याचा विचार कसा करायचा तर त्यांनी 18व्या श्लोकात म्हणलेलं आहे 11 इंद्रिये तर्क व शास्त्राने जेवढ्या जगाचे ज्ञान होते ते सर्व इदम शब्दाने कळते. आता इदम शब्दाचा अर्थ हा ही हे आणि हा ही हे या स्वरूपात जेवढं म्हणून मला ज्ञान होतं ते सगळं कसं आहे ते इंद्रियांच्या साह्याने तरी आहे किंवा माझ्या कर्मेंद्रियांच्या साह्याने तरी आहे. 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने मी या सगळ्या जगातल्या वस्तू मला दिसतात आणि दिसून मला त्या माझ्या मनबुद्धी चित्त अहंकाराला त्या दिसून कळतात. आणि त्या कळण्यामध्ये मात्र मनामध्ये तिथे एक चिदाभास नावाचं तत्व आहे आणि तो आवाज जो आहे तो आत्मस्वरूपाकडनं आलेला आहे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या सत्तेवर मनाच्या साह्याने हा जीव मुख्य मुद्दा काय आहे मनाच्या साह्याने हा जीव इंद्रियांना इन्स्ट्रक्शन देतो आणि त्या वस्तूंबरोबर तो व्यवहार करतो. आणि मग इथे काय होतं की हे जे सगळं ज्ञान होतं ते सगळं ज्ञान मला वेगळेपणाने होतं. म्हणजे हा ही हे म्हणजे इदंतेचा जो विषय आहे त्या सगळ्या इदंतेच्या विषयाच्या निमित्ताने होणारं ज्ञान आहे ते वेगळेपणाने होणारं ज्ञान आहे. ते आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही. जिथे जिथे त्रिपुटीचं ज्ञान आहे तिथे तिथे काय आहे तिथे तिथे 3 गोष्टींचा व्यवहार आहे.
ज्ञाता ज्ञान नेय ही त्रिपुटी आहे. एक जाणून घेणारा ज्ञाता आहे, त्याला वाच्यार्थाने असलेला जीव म्हणतात. एक जाणण्याचा पदार्थ आहे आणि एक मात्र जाणण्याचं ज्ञान आहे, जाणण्याची प्रक्रिया आहे. म्हणून इथे काय आहे, इंद्रियांना होणारे जे सगळं ज्ञान आहे ते सगळं वेगळेपणाने होणारं ज्ञान आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान या पद्धतीने होणार नाही, एवढा विचार आपल्या अंतःकरणात पक्का झाला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, त्या इंद्रियांचाही उपयोग आपण त्या संवादी आत्मस्वरूपाकडे म्हणजे त्या आत्मरूप ज्ञानाकडे जाण्यासाठी, संवादी विचार माझ्या अंतःकरणात ठसण्यासाठी मी करू शकतो. मना सज्जना भक्ती पंथेची जावे या पद्धतीने पण करू शकतो. पुन्हा इंद्रियांना मी विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची ओढही लावून घेऊ शकतो. अशा पद्धतीने मी जर माझ्या इंद्रियांना वळण लावलं तर मग काय आहे, माझी अंतःकरण वृत्ती ही सहजच आत्माकार व्हायला मदत करते. म्हणून इथे काय आहे, आपल्याला हे 5 ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही आपल्याला या जगातील यच्च यावत पदार्थ सगळे कळून घेण्याचे आपल्याला सगळे व्यवहार पूर्ण करू शकतात. आणि हा असा व्यवहार करताना मात्र परवा मंदाताईंनी बोलताना एक फार सुंदर बारीक विचार माझ्या पुढे मांडला, की अरे बघणं आणि दिसणं याच्यामध्ये फरक काय आहे ते सांगा. सगळ्या वस्तू दिसतात आपल्याला. आपण रस्त्याने जातो. रस्त्याने अनेक वस्तू दिसतात आपल्याला. पण त्या दिसण्याकडे माझं एवढं लक्ष नसतं. पण जेव्हा मी त्या वस्तू बघतो, म्हणजे त्या म्हणाल्या, की "पण त्या रस्त्यावरनं जाताना जर मी तुम्हाला दिसले, तर तुम्ही काय म्हणता, मी मंदाताईंना बघितलं." असा विचार मांडला त्यांनी माझ्यापुढे. आता बघण्यातला आणि दिसण्यातला दृष्टिकोन असा आहे, की मुख्य मुद्दा आहे, की त्या दिसण्याच्या मागे जे बघणं जे आहे ना, ते बघणं थोडं बारीकाईने असतं. आणि जेव्हा ते बघणं बारीकाईने असतं, तेव्हा मात्र काय होऊन जातं, त्या बघण्याच्या अधिष्ठानाचा विचार करता येतो. आणि त्या बघण्याच्या अधिष्ठानाचा विचार जेव्हा करायची वेळ येते, तेव्हा मी आत्मस्वरूपाच्या सत्तेवर ही सगळी सृष्टी बघतो. म्हणून दिसण्यामध्ये काय आहे, दिसण्यामध्ये भ्रमयुक्त वृत्ती असू शकते. पण जेव्हा खरोखर बघायची वेळ येते, तेव्हा मात्र त्या बघण्याच्या दृष्टीमध्ये मात्र मला या 5 महाभूतांचा मिथ्यात्व निश्चय करण्यासाठी त्या निमित्ताने मला अभ्यास करण्याची आवश्यकता पडते. म्हणून इथे काय आहे, या 5 महाभूतांच्या साहाय्यानेच आपल्याला अभ्यास करता येतो. मग आता त्या वाणी सुद्धा काय आहे, ती तेजतत्वाची आहे. मग ती वाणी मला ज्ञान देते. मुख्य विचार काय आहे, ती वाणी मला परोक्ष ज्ञान करून देते आणि मग मी त्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी त्याप्रमाणे मी ॲप्लिकेशन करून मी माझ्या आनंदापर्यंत जाऊ शकतो. मध्ये श्रवण मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन हा विचार आहेच आहे. हे सगळे क्रायटेरिया पार केल्याशिवाय आपल्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की हे सगळं इदम रूपाने जे सांगितलं गेलेलं आहे, ते सगळं काय आहे, पंचमहाभूतिक आहे, म्हणजे ते कार्यरूपाने भासणारं आहे. पण कार्याची निवृत्ती ही नेहमी कारणरूप असते. म्हणजे अध्यस्थाची निवृत्ती ही नेहमी अधिष्ठान रूप असते. असा जर विचार असेल, तर प्रत्येक पदार्थांकडे माझं लक्ष जाताना त्या पदार्थांविषयी जर माझ्या अंतःकरणात तरतम भाव नसेल किंवा त्या व्यक्तींच्या निमित्ताने व्यक्ती समोर येतात, तेव्हा त्या व्यक्तींसंदर्भात जर माझ्या अंतःकरणात तरतम भाव नसेल, तर माझी अंतःकरण वृत्ती हरिमय राहते. म्हणजे शांत राहते, आनंदमय राहते आणि ती शांत राहिलेली अंतःकरण वृत्ती ही मला माझ्या आनंदापर्यंत विचार करण्यास सामर्थ्य आणून देते. म्हणून इथे काय आहे, या सदैव सौम्य इदम अग्र असीमध्ये हे पद्धतीने जरी मला पदार्थ कळले, तरी सुद्धा साधन दृष्टीने एक विचार आपल्या अंतःकरणात पक्का ठेवला पाहिजे, की हे या पदार्थांच्या अधिष्ठानाचा विचार केला तर ते अधिष्ठान ब्रह्म आहे, ते मी आहे. म्हणून त्या प्रत्येक बरोबरचा सगळा जो माझा व्यवहार आहे, तो अत्यंत नाजूक पद्धतीने होणार. तो अत्यंत यथार्थ पद्धतीने होणार आहे. म्हणून 18व्या श्लोकाच्या निमित्ताने आपण साधन विचार असा करू शकतो. 19वा जो श्लोक आहे, तो सतैव या श्रुतीचा अर्थ सांगतोय आणि तो अर्थ आपण इथे समजून घेऊया. सृष्टीच्या पूर्वी हे सर्व एकमेव अद्वितीय होते, फक्त सतच होते, नामरूपे नव्हती, असे छांदोग्यात आरुणी म्हणतो. आता हे जे काय म्हणणं जे बोललं गेलेलं आहे, ते आता होते हा शब्द जो आलेला आहे, तो सत होते शब्द आलेला आहे. याच्यावर खूप मोठ्या काही म्हणूया आक्षेप येणार आहे. पण आता ते आक्षेप जसे जसे येतील त्या वेळी आपण ते बघूयात. पण इथे मात्र काय आहे, की
हे जेव्हा सृष्टीच्या पूर्वी मुख्य विचार काय आहे, ते एकमेव ब्रह्म अस्तित्वात होते, तेव्हा त्या ब्रह्माचा विचार करताना त्या ब्रह्मामध्ये या तीन भेदांचा विचार करण्याची वेळ येते. एक स्वगत, सजातीय आणि विजातीय असे तीन प्रकारचे भेद आहेत आणि ते भेद हे ब्रह्मस्वरूपामध्ये नाहीत. हा विचार आपल्याला कळला पाहिजे. आता सतच होते असं जेव्हा बोलायची वेळ येते, तेव्हा सृष्टी होण्यापूर्वी, आता होण्यापूर्वी सर्व ब्रह्मरूपच होतं, हे अगदी बरोबर आहे. पण हे बोलताना मात्र तो आत्ता या जगात अस्तित्व रूपाने, म्हणजे देहाच्या अस्तित्वाच्या रूपाने, इथे देह शब्द जेव्हा बोलला जातो तेव्हा स्थूल, सूक्ष्म, कारण या तीन देहांचा विचार आहेच आहे. मग या देहाच्या अस्तित्व रूपाने असलेला जो जीव आहे तो हे वाक्य बोलू शकतो आणि ते तो समजून घेऊ शकतो. म्हणून इथे काय आहे, हे होते असा जो शब्द आहे तो मला समजून घेता आला पाहिजे आणि तो होते शब्द जो आहे तो जगाच्या संदर्भातला आलेला आहे आणि जगाच्या संदर्भात जग होते हा विचार आहे. पण तो होते शब्द सतला लागलेला नाहीये. एवढं जर माझ्या लक्षात आलं तर होते शब्द जो आहे त्याच्या त्या होते शब्दाचा संबंध जगाशी आहे. म्हणून जगामध्ये हे स्वगत, सजातीय, विजातीय हे तीन भेद भासतात. पण हे तीन भेद आत्मस्वरूपामध्ये नाही, हे समजावून सांगण्यासाठी मात्र आता 20व्या श्लोकाची योजना आहे आणि 20वा श्लोक असं म्हणतो, झाडामध्ये पाने, फुले व फळे असा स्वगत भेद दिसतो. दुसऱ्या जातीच्या झाडांशी त्याचा सजातीय भेद असतो. दगड, माती इत्यादिकांशी झाडांचा विजातीय भेद असतो. आता हे तीन भेद आहेत. हे 12 प्रकारचे भेद आहेत. त्या 12 प्रकारच्या भेदातनं आपली सुटका झाली पाहिजे. तर त्यातले पहिले 6 आहेत त्याचा आत्ता विचार नाहीये. पण हा जो आत्ताचा स्वगत, सजातीय, विजातीय, स्वगत, सजातीय आणि विजातीय हा तीन भेदांचा एक संच आणि पुन्हा पुढे येणारा तो देशकाल, वस्तू, परिच्छेद असा तीनचा एक संच, असे हे 6 भेद जे आहेत ते आत्मस्वरूपामध्ये नाहीत. एवढा विचार मला केला तर त्या महाभूताचा विवेक तिथे पूर्ण होण्याची व्यवस्था तयार करता येते. म्हणून इथे काय आहे, स्वगत भेदाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा पदार्थाच्या स्वरूपांतर्गत अवयव भेदास स्वगत भेद असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण सफरचंद नावाचं एक फळ घेतलं. आता सफरचंद हे सावयव साकार आहे, म्हणजे त्याला आकार आहे आणि सावयव साकार असल्यामुळे त्याचं बाहेरचं आवरण, आतला गर, नंतर बिया अशा पद्धतीने त्याच्या स्वरूपाअंतर्गत भेद आहे. पण आत्मा मात्र एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्यामध्ये, आणि तो निर्गुण निराकार म्हणजे मुख्य मुद्दा निराकार असल्यामुळे त्याच्यामध्ये स्वगत भेद नाही आणि तो आत्मा मी आहे आणि तो आत्मा मी असल्यामुळे माझ्यामध्ये सुद्धा स्वगत भेद नाही. मग स्वगत भेद कुठे आहे, तो माझ्या शरीरांतर्गत आहे. तिथं काय आहे, तिथे माझं एक शरीर आहे, वरचा भाग एक आहे म्हणजे स्किनचा पार्ट एक आहे, आतील अवयव नावाची गोष्ट आहे, अशा पद्धतीने पेशींचा विचार आहे. अशा पद्धतीने आपण त्या स्वगत भेदाचा विचार करू शकतो. म्हणून स्वगत भेद जो आहे तो कशात आहे, तो सावयव साकार वस्तूंमध्ये असू शकतो. पण निरवयव निराकार एकमेव अद्वितीय असलेल्या आत्मस्वरूपामध्ये असा स्वगत भेद असण्याचं कारण नाही. हा मुख्य विचार आपल्याला कळला पाहिजे. आता दुसरा काय आहे, सजातीय. सजातीय म्हणजे दोन समान जातीय पदार्थांमध्ये. आता दोन समान जातीय पदार्थांच्या स्वरूपातील भेदास सजातीय भेद असे म्हणतात. आता उदाहरणार्थ दोन आंब्याची झाडं आहेत. आता दोन आंब्याची झाडं आहेत तर त्यांची जी काय दोन आंब्याची फळं आहेत त्यांच्यामध्ये काय आहे, सजातीय भेद आहे. कारण आंबा नावाचं फळ एकाच जातीचं आहे. पण तरी काय झालं, ती दोन वेगवेगळ्या झाडांची आणि उपाधी भेदाने वेगळी असल्यामुळे त्यांच्यामध्ये आंबेपणा नावाचं ते तत्व आहे ते मात्र सारखंच आहे. अशा पद्धतीने दोन काय म्हणूया सजातीय पदार्थांमध्ये, दोन सजातीय पदार्थांमध्ये हा सजातीय भेद दिसू शकतो. पण आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्यासारखा दुसरा आत्मा नाही आणि दुसरा आत्मा नसल्यामुळे तिथे सजातीय भेद असण्याचं काही कारण नाही, असा एक विचार आपल्याला करता येतो. आणि तिसरा जो भेद आहे तो विजातीय भेद. दोन भिन्न जातीय पदार्थांच्या स्वरूपातील भेदास विजातीय भेद असं म्हणतात. इथे उदाहरण दिलंय फळे आणि हिरे आणि मी उदाहरण देतो माणूस आणि दगड. आता माणूस आणि दगड याच्यामध्ये विजातीय भेद आहे. माणूस जडचेतनाचा संघात आहे. आता फळ सुद्धा आपण म्हणू शकतो तो जडचेतनाचा संघात आहे. आणि पुन्हा हा जो हिरे किंवा दगड नावाचा जो पदार्थ आहे तो जड अचेतन आहे.
अशा पद्धतीने जेव्हा हे तीन भेदांचा विचार करायची वेळ येते, तेव्हा या भौतिक पदार्थांमध्ये म्हणजे कुठल्या या जन्माला आलेल्या प्रत्येक पदार्थांमध्ये, सावयव साकार पदार्थांमध्ये हा स्वगत सजातीय विजातीय भेद असू शकतो. पण मात्र आत्मस्वरूपामध्ये या तीन प्रकारचे भेद नसल्यामुळे तो आत्मा मी आहे. म्हणून इथे सजातीय भेदाच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती सुखी किंवा दुःखी करता कामा नये. की उदाहरणार्थ काय होऊन जातं, की कोणीतरी येतं आणि ते काहीतरी बोलून जातं. आता कोणीतरी आलं आणि काहीतरी बोलून गेलं. मग आता बोलून गेलं तर काय झालं? हा मुख्य विचार आहे. बोलणं हा त्याचा स्वभावच आहे. मग बोलणं हा स्वभाव आहे. मग त्यांनी समजा माझं काहीतरी भेदातलं उकरून काढलं. काहीतरी उणी-दुणी उकरून काढली, तो बोलला. पण माझी अंतःकरण वृत्ती शांत ठेवायची आहे साधन करून, हा विचार कळला पाहिजे, की तो उपाधी भेदाने असलेला जो माणूस आहे, तो मला बोलतोय. मग बोलू देत त्याला. पण आत्मरूप मीला मात्र बोलता येणं शक्य नाहीये. अशा पद्धतीने मी जर विचार केला, तर इथे जे काय आहे, माझ्या स्वरूपांतर्गत असलेल्या भेदाचा विचार किंवा दुसरीकडून झालेला काही भेदाच्या निमित्ताने झालेला विचार, तो माझ्या आत्मस्वरूपामध्ये नाही, असा जर विचार केला, तर मी माझी अंतःकरण वृत्ती ही शांत ठेवू शकतो. म्हणून या भौतिक पदार्थांमध्ये हे तीन प्रकारचे भेद असू शकतात, पण आत्मरूप मीमध्ये हे भेद नाहीत. एवढा विचार आपला पक्का झाला तरी पुरे आहे. मग आता पुढचा विचार जो आहे ती आशी, म्हणजे ती आशी म्हणजे या शब्दाचा त्यांना 21व्या श्लोकाच्या निमित्ताने अर्थ सांगायचा आहे. हेच भेद सद्वस्तुतही असतील असे वाटू नये म्हणून ऐक्य निश्चय व द्वैताचा निषेध सुचवणारी या तीन शब्दांनी ती शक्यता दूर केली जाते. आता हे तीन शब्द कोणते? तर एकम एव अद्वितीय किंवा एकमेवा द्वितीय. मग एकमनी काय होतं? एकमनी स्वगत पदार्थाचा म्हणजे स्वगत भेदाची शक्यता दूर होते, की मी माझ्या शरीरावर अस्तित्वाचा मी आरोप करतो आणि तो आरोप सुद्धा सत्यत्वाने असतो, की माझ्या शरीराच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे. तेव्हा मात्र काय होऊन जातं, मी शरीराला सत्यत्व दिलेलं असतं. पण वास्तवात शरीर आलेलं आहे, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. मग असं असेल तर मी ते शरीर आहे काय? मग मी शरीर नाही तर मी कोण आहे? तर मी एकमेव आहे. मग मी एकमेव आहे, त्या एकमेव शब्दानी म्हणजे त्या आत्मस्वरूपाचं एक लक्षण आहे, ते एकमेव आहे आणि एकमेव स्वरूपानी माझ्यामध्ये स्वगत भेद नाही, एवढा विचार होऊ शकतो. रोग शरीराला होतो, काही वेळा तो शरीराच्या आतही होतो, काही वेळा तो शरीराच्या बाहेरही होतो. पण एकमेव अद्वितीय आत्मस्वरूपाला मात्र रोग होऊ शकत नाही. अशा पद्धतीने जर माझी अंतःकरण वृत्ती असेल, तर हे एकम पद जे आहे, ते मात्र आपल्या स्वगत भेदाची काय म्हणूया अंतःकरणात असलेली जी वृत्ती आहे, त्या वृत्तीचा नाश करायला मला मदत करतं. मग आता एव हे पद निश्चय सूचक असून सजातीय भेदाची शक्यता दूर करतं. कारण एका आत्मस्वरूपासारखा दुसरा आत्मा नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की अद्वितीय किंवा एव असं म्हणण्यामध्ये हा सजातीय भेद तिथं नाही. म्हणजे आत्मस्वरूपासारखा दुसरा आत्मा नाही. आणि तिसरं जे पद आहे अद्वितीय, त्यांनी काय होऊन जातं, तर त्या विजातीय पदाची भूमिका जी आहे, ती माझ्या अंतःकरणातनं निघून जाते. म्हणून इथे काय आहे, एकमेव अद्वितीयाचा विचार जो आहे, तो मला प्रत्येक पदार्थांमध्ये ते आत्मतत्व भरलेलं आहे, म्हणजे ब्रह्मतत्व भरलेलं आहे, हा विचार कळून देतो मला. आणि तो विचार कळून दिल्यामुळे मला काय होऊन जातं, माझ्या अंतःकरण वृत्तीला मी सहज शांत ठेवू शकतो. पुन्हा काय आहे, इथे पुरा नावाचा शब्द एक त्या 19व्या श्लोकाच्या निमित्ताने आलेला आहे. त्याच्यावरही मोठं हेरस्प्लिट होणार आहे. पण इथे मात्र त्याची एक काय म्हणूया सुरुवात करून दिलेली. आणि ती सुरुवात असं सांगते, की पुरा नावाचा शब्द हा कालाचा विचार सांगतो. आणि कालाचा विचार सांगतो तेव्हा काय आहे, पुरा म्हणजे काय सदैव सौम्य इदमग्र अशी याच्यामध्ये पूर्वी आणि असा शब्द होते असा जेव्हा बोलला जातो, तो कालसापेक्ष आहे, तो जगाच्या संदर्भातला आहे. मग जेव्हा कालसापेक्षतेतनं जेव्हा व्यवहार करण्याच्या निमित्ताने जीवाला सतत व्यवहार करताना या कालसापेक्षतेचा विचार त्याच्या अंतःकरणात असतो, मग ती कालसापेक्षताही त्याच्या अंतःकरणातनं निघून गेली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, व्यावहारिक सत्तेत कालसापेक्षतेचा विचार बरोबर आहे. पण मात्र स्वरूप दृष्टीने पाहिलं तर देशकाल वस्तू परिच्छेद रहित आत्मा आहे. आता देशकाल
देशाचा संबंध जो आहे की ज्या ठिकाणी मी आहे शरीराने त्या ठिकाणी मी आहे, मी दुसऱ्या खोलीत नाही, पण आत्मा याही खोलीत आहे आणि आत्मा त्याही खोलीत आहे. आत्मा सर्वत्र आहे, जे सर्वत्र सदा सम. म्हणून तिथे काय आहे, देशाचा परिच्छेद आत्मस्वरूपाला लागू शकत नाही, शरीराला मात्र लागतो. कालाचाही परिच्छेद शरीराला लागतो, कारण शरीर हे काय आहे, काळाचे भातुकले आहे. मग असा विचार जेव्हा मांडला जातो त्यावेळी काय होऊन जातं, या व्यावहारिक स्वरूपाला म्हणजे या व्यावहारिक भौतिक पदार्थांना कालपरिच्छेद आहे, पण आत्मस्वरूप जन्मालाच आलेलं नसल्यामुळे तिथे कालपरिच्छेद नाही, म्हणून ते अज अजर अमर आहे आणि ते मी आहे. अशा पद्धतीने मी आनंदरूप आत्मा आहे आणि तो सुद्धा मी येण्या जाण्याची भीती मला बाळगण्याचं कारण नाही, हे पण समजून सांगतो. आणि पुन्हा वस्तू परिच्छेदामध्ये घटात पट नाही, पटात घट नाही, पण आत्मा मात्र सर्वत्र आहे. अशा पद्धतीने व्यवहार आहे. म्हणून इथे काय आहे, हे जे भौतिक पदार्थ आहेत हे कसे आहेत, तर ते स्वगत सजातीय आणि विजातीय या तीन भेदांनी भरलेले आहेत. तसेच ते देशकाल वस्तू परिच्छेदाने भरलेले आहेत, पण आत्मा मात्र या साही विचारांच्या पलीकडे आहे. म्हणजे हे जे विचार आहेत हे केवळ व्यावहारिक सत्तेत असलेल्या वस्तूंना लागतात, पण पारमार्थिक सत्तेतलं जे आत्मस्वरूप आहे त्याच्या ठिकाणी हे भेद नाहीत. असा जर आत विचार केला तर ते आत्मस्वरूप मी आहे. म्हणून या 2% बाधितानुवृत्तींनी म्हणजे माझ्या आनंदाशी मी एकरूप व्हावं आणि 2% बाधितानुवृत्तींनी मी या जगाचा सगळा व्यवहार करावा, पण त्या व्यवहाराचा करता होऊच नये. कारण ह्या सगळ्या पदार्थांशी व्यवहार करण्यामध्ये माझा जर कर्तेपणा वाढत असेल तर या भेदातला व्यवहार मला अंतःकरण वृत्तीला माझ्या सुखदुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्या सुखदुःखाची निवृत्ती हेच माझं खरं ध्येय असेल तर या पंचमहाभूतांचा विवेक झाला पाहिजे. ज्या दिवशी पंचमहाभूतांचा विवेक होईल त्या दिवशी मात्र काय होऊन जाईल, ती पंचमहाभूत आणि त्यांनी बनलेले पदार्थ हे मिथ्या ठरतील आणि मिथ्या ज्ञानाची म्हणजे मिथ्या ज्ञानाची या शब्दाचा अर्थ अज्ञानाची निवृत्ती ही आपल्याला जर विचारांनी केलेली असेल तर मग ती मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाईल. म्हणून इथे काय आहे, या 22वा श्लोक सुरू करायचा आहे, पण 22वा श्लोक करताना सुद्धा आपल्याला अंशांशी भावाचा जो विचार आहे तो 22वा श्लोक मांडणार आहे. ब्रह्म अवयव शून्य असल्याने त्यात स्वगत भेद नाही. आता तो स्वगत भेद नाही तर तो कसा नाही हे समजावून सांगणार. त्याचे अंश कोठेही सांगितलेले नसल्याने त्या अंशाची नुसती कल्पनाही करता येत नाही. नामरूपांचा उद्भवच नसलेली ती अवस्था प्रलय असल्याने त्यांना ब्रह्माचे अवयव म्हणता येत नाही. इथे दोन विचार आलेले की जगातले प्रत्येक जे वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेदाचा विचार आहेच आहे, तो आपण केला. पण आता इथे अंशाचा भाव आहे की अंशांशी भाव आहे काय या ब्रह्मस्वरूपामध्ये आणि या जगाच्या संबंधामध्ये. या अंशांशी भावाचा विचार जेव्हा तुम्ही मांडलेला आहे त्या मांडलेल्या विचाराबद्दल तुम्ही बोला असा पूर्वपक्ष त्या उत्तर पक्षाला म्हणतो की तुमचीच भगवद्गीता सांगते. पूर्वपक्ष म्हणतो ममे ममे वांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मी काय आहे, प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक भूतामध्ये अनुस्यूत आहे. अशी जेव्हा भाषा बोलली जाते तेव्हा मात्र ती भाषा ती ईश्वराकडची आहे. कारण एकोहम बहुस्यामचा तो जो संकल्प आहे तो संकल्प झाल्यानंतर ईश्वराची निर्मिती आहे आणि त्या ईश्वराने हे जग निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला. म्हणून या जगातल्या प्रत्येक पदार्थांमध्ये तो ईश्वर म्हणूया अनुस्यूत आहे. मग जगामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये तो ईश्वर अनुस्यूत असेल तर जगातील प्रत्येक पदार्थ तो त्या ईश्वराचा अंश आहे, अशी एक भूमिका आहे. मग तो ईश्वराचा अंश आहे या शब्दाचा अर्थ प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे. अगदी बरोबर आहे. ईश्वरामध्ये सगुण निराकार असलेला ईश्वर काय होतो, तो जीवाच्या रूपाने साकार होतो. प्रत्येक जीवामध्ये तो आकार धारण करतो. अशा पद्धतीने तो अंशांशी भाव संबंध आहे. पण जेव्हा त्या ब्रह्मस्वरूपाशी संबंध लावायची वेळ येते तेव्हा ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय असल्यामुळे आणि पुन्हा ते अवयव शून्य आहे. ब्रह्म एकमेव अद्वितीय आणि निराकार असल्यामुळे त्याचे कोणतेही अवयव नसल्यामुळे जसं शरीर आणि शरीराचे अवयव याच्यामध्ये अवयवी भाव संबंध आहे. अशा पद्धतीने पण ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याचे कोणतेही अवयव नसल्यामुळे जग हा त्याचा अवयव ठरू शकत नाही, म्हणजे त्याचा अंश ठरवू शकत नाही.
कारण ब्रह्म निरंश आहे असं सांगितलं जातं. आणि अंशांशी भाव संबंधामध्ये बोलताना जसा चाराणे हा रुपयाचा भाग आहे, त्या पद्धतीने हा अंशांशी भाव सांगितला जातो. मग बोलताना मग लोक म्हणतात, की तुम्ही म्हणता की ब्रह्मस्वरूप अधिष्ठान आहे आणि हे जगत त्याच्यावर अध्यस्त रूपाने भासतं. आणि मग भासताना मात्र आपण असंच म्हणतो, की त्या जगाचं अस्तित्व, त्या जगाचा कळणेपणा आणि त्या जगामध्ये असलेला आनंद हा केवळ ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे. मग दोघांमध्ये काही संबंध नाही काय? तर होय, संबंध आहे, पण या दोघांचा संबंध कल्पित रूपाने आहे. म्हणून ब्रह्माचा अंश हे जगत नाही, ब्रह्म निरंशच आहे. अशा पद्धतीने ब्रह्माचा अंश कुठेही सिद्ध होत नाही. पण प्रत्येक सावयव साकार पदार्थाचा या जगातील आपल्याला बारीक त्याचा हेअर स्प्लिट करता येतो. मुख्य मुद्दा काय आहे, त्याचा अत्यंत सूक्ष्म असा जो विचार आहे तो मला कळू शकतो. आणि तो कळू शकल्यामुळे मला या जगातील प्रत्येक पदार्थाचा जो विचार आहे तो त्याच्या न्यूट्रॉन, फोटॉन या स्वरूपात त्याचा मला विचार करता येतं आणि त्याचं परिमाण मला सांगता येतं, युनिट स्वरूपात मला सांगता येतं. म्हणून इथे काय आहे, की ब्रह्म जे आहे ते कल्पित रूपाने जीवरूप होतं आणि त्याची व्याख्याही तशीच केलेली आहे, की व्यापक चैतन्याला संकुचित करणारी केवळ वृत्तीच मानून त्यात आभासाचा स्वीकार करतात. लक्षात घ्या, त्या व्यापक चैतन्याला संकुचित करणारी केवळ वृत्तीच जेव्हा मानतात, तेव्हा जणू काही असा शब्द मध्ये आहे. जणू काही वृत्ती काय होते, म्हणजे ब्रह्म जणू काही काय होतं, या वृत्तीच्या निमित्ताने संकुचित होतं आणि जीवरूपाने आपल्यासमोर येतं. पण याचा अर्थ त्या ब्रह्मस्वरूपाचा आणि या जगातील प्रत्येक पदार्थांचा वास्तवात संबंध झालेला आहे, हे मुळीच शक्य नाही. कारण ब्रह्मस्वरूप चेतन आहे आणि हे उर्वरित जगत सगळं जड अचेतन आहे. आणि असं सगळं जड अचेतन असलेलं जग हे कसं काय दोघांचा संबंध प्रस्थापित होणार? कारण दोन पदार्थ एकमेकांशी संबंध प्रस्थापित करायचे असतील तर ते समान सत्तेतले असावे लागतात. ब्रह्मस्वरूपाची पारमार्थिक सत्ता आहे आणि या जगाची ही व्यावहारिक सत्ता आहे. म्हणजे सत्तेच्या दृष्टीने जरी पाहिलं तरी दोघांचं एकत्व येण्याचा कुठेही शक्य नाही. म्हणून इथे काय आहे, ब्रह्म अवयव शून्य आणि एकमेव अद्वितीय असल्यामुळे इथे ब्रह्माचा अंश अशी कल्पना अजिबात करता येत नाही. मग आता त्याच्यावर एक शंका घेतलेली आहे, की त्यांनी असं म्हटलंय, येथे अशी शंका येते की प्रत्येक पदार्थाला नाम व रूप असते, त्या नामाला व रूपालाच त्या पदार्थाचा अंश का म्हणू नये? आता त्या नामाला आणि रूपालाच जर का पदार्थाचा अंश म्हणू नये अशी एक पूर्व पक्षाने शंका घेतलेली आहे. त्यावेळी असं सांगितलं, सृष्टीचक्रात अशी एक अवस्था आहे की त्यात जडचेतनात्मक सृष्टीचा पूर्ण लय होत असल्याने पदार्थांच्या नामरूपांची कल्पना करणारा व नंतर तशी जाणणारा असा कोणीच नसतो. मुख्य मुद्दा काय आहे, की ही नामरूपांची कल्पना नसलेली एक अवस्था आहे, की ती नामरूपा कल्पने नसलेली जी अवस्था आहे ती प्रलयकालीन अवस्था आहे. मग प्रलयकालीन अवस्थेमध्ये ही नामरूपच नाहीत तर त्याला बघणारा कुठून सिद्ध झाला? म्हणून इथे काय आहे, कोणी तिथे चेतन जीव नसतो. म्हणून इथे काय आहे, ती सगळी सृष्टी जी आहे ती अव्यक्तात किंवा बीजरूपात साठवली जाते, एवढाच विचार मांडला गेलेला आहे. वास्तवात जग झालेलंच नाहीये. पण जेव्हा मी जग झालेलं आहे असं म्हणतो तेव्हा महाभूतांचा विवेक करायचा असतो, हे समजून सांगणारी जी काय 109 श्लोकांची जी काय भूमिका आहे ती मला समजून घेतली पाहिजे. आता तसेच पुन्हा आणखीन पुढे असं म्हणतायत, नाम व रूपांची निर्मिती हेच सृष्टीचे स्वरूप आहे. सृष्टीच्या पूर्वी ती निर्माण होत नाही, म्हणून आकाशाप्रमाणे सत अंशरहित आहे. आता इथे काय आहे, की हे जे काय बोलणं तुम्ही सांगितलं, की इथे ब्रह्मस्वरूपामध्ये अंशांशी भाव नाही, ते आम्हाला मान्य झालं. पण आकाश नावाच्या भूताचं काय करायचं? मुख्य विचार जो आहे, की आकाश नावाचं जे भूत आहे ते निरवयव आहे, ते निराकार आहे. मग ते निरवयव निराकार असेल तर मग काय आहे, नाम आणि रूपांची निर्मिती करणं हे सृष्टीचं स्वरूप आहे. असं जर का तुम्ही म्हणत असाल तर मग आता आकाशाप्रमाणे सत अंशरहित आहे काय? असा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि आकाशाप्रमाणे सत अंशरहित आहे काय असा विचार मांडल्यानंतर निरपेक्ष व्यापक पदार्थाला अंश असणे शक्य नाही. हे अगदी बरोबर आहे. पण आकाश निरपेक्ष आहे काय हे पहिलं बोला. हा मुख्य भूमिकेचा आपल्या विचार आहे. म्हणून इथे काय आहे, आकाशाचा दृष्टांत हा खरं वास्तवात ब्रह्मस्वरूपाला जुळत नाही.
आकाश अवयवरहित आहे एवढाच भाग काय त्या स्वरूपाशी जुळतो. पण आकाश मात्र हे निर्माण झालेलं आहे ही पूर्वपक्ष गोष्ट पूर्णपणे विसरून जातो. म्हणजे काय आहे, त्या आकाशाच्या ठिकाणी शब्द क्रोधादी गुण आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या आकाशामध्ये ह्या गुणांचा अवलंब आहे आणि ब्रह्म निर्गुण निराकार आहे. आणि अशा पद्धतीने निर्गुण निराकार आणि ते जन्मालाच आलेलं नसल्यामुळे आकाश हा सत्वर भासणारा एक भ्रम आहे. आपल्याला काय होऊन जातं, बुद्धी जेव्हा आपली म्हणजे अंतःकरण वृत्ती विचार करते, तेव्हा आकाशाचा फक्त अवयवरहितपणाचाच विचार करते. पण जेव्हा आकाश जन्माला आलेलं आहे, असा विचार करायची वेळ येते, तेव्हा तो दृष्टांत ब्रह्मस्वरूपाशी जुळत नाही. म्हणून इथे काय आहे, आकाश हा सत्वर भासणारा पहिला भ्रम आहे आणि मग काय आहे, त्या आकाशभूताचाही विवेक झाला पाहिजे. मग ज्या अर्थी आकाश माझ्यापेक्षा वेगळं आहे, ते मला वेगळेपणाने कळतं ना. मग यातली जी काय स्पेस नावाची गोष्ट आहे, ती मला अशी हाताला स्पर्शाला कळली नाही, तरी माझ्या अंतःकरणाला स्पेस कळते ना. मुख्य मुद्दा काय आहे, मी आज खुर्चीवर बसलेलो आहे, त्या खुर्चीवर जागा आहे म्हणून बसलेलो आहे आणि मग खुर्ची मला वेगळेपणाने कळती, त्यातली जागाही वेगळेपणाने कळती. तसा मला काही ब्रह्मस्वरूपाचा विचार करता येतो काय? म्हणून इथे काय आहे, आकाश सुद्धा 5 महाभूतांचंच आहे. मुख्य मुद्दा आहे 5 महाभूतांपैकीच एक आहे. म्हणून आता इथे काय आहे, आकाश सुद्धा मिथ्या आहे, हा विचार आपल्याला पक्का केला पाहिजे. त्या आकाशाचा विवेक म्हणजे ते आकाश सुद्धा मिथ्या आहे, हा जर विवेक आपला पक्का झाला, तर मग काय आहे, 5ही महाभूत मिथ्या आहेत, हा विचार पक्का होण्याची व्यवस्था आहे. 24वा श्लोक असं सांगतो, सद्वस्तूला विलक्षण काही नसल्यामुळे सतहून वेगळे सजातीय काही नाही. कारण नाम रूप या उपाधी वाचून सद्वस्तूचा भेद होणारच नाही. आपल्याला लक्षात घ्या, सद्वस्तूला विलक्षण, लक्षण शब्दाचा अर्थ जुळणारे आणि विलक्षण शब्दाचा अर्थ न जुळणारे. सद्वस्तूला लक्षण करणारही पदार्थ नाही आणि विलक्षणही नाही. सत एकमेव अद्वितीय आहे. आणि ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्यासारखं दुसरं कोणतंच काही नाही. म्हणून सथून वेगळं असं वेगळं सजातीय असं काहीच नसल्यामुळे नामरूप उपाधी वाचून सद्वस्तूंचा भेद होणारच नाही. म्हणून इथे नामरूप कितीही जन्माला आली तरी सद्वस्तूमध्ये काही फरक पडण्याचं कारण नाही आणि ती गेली तरी काही फरक पडण्याचं कारण नाही. म्हणून इथे काय आहे, सत हा जो म्हणजे आत्मस्वरूपाला लावलेलं जे एकमेव अद्वितीय जे त्याचं स्वरूप लक्षण आहे, तो एकमेव अद्वितीय आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. आणि मग काय आहे, दुसरा जो विचार आहे तो केवळ आपल्याला या उपाधी जिथं आहे तिथे दाखवता येतो. हा एक मनुष्य आहे, तो एक मनुष्य आहे. हे दोन भेद निर्माण झाले ते केवळ त्यांच्या शरीर नावाच्या उपाधीच्या निमित्ताने झाले. पण दोघांमध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे ते मात्र एकमेव अद्वितीय आहे. म्हणून ते स्वरूपे करून त्यांच्या दोघांमध्ये अभेद आहे, पण उपाधी भेदाने मात्र ते व्यवहार करण्यासाठी वेगळेपणाने आपल्या समोर येतात. म्हणून इथे काय आहे, आत्मस्वरूपामध्ये हा पुन्हा काय आहे, सजातीय भेद नाही. हे सतत चिंतन आपल्या पुढे सांगण्याचं कारण हेच आहे की उपाधीमध्ये भेद हा केवळ व्यवहार करण्यासाठी आहे, त्या उपाधीचा दुस्वास करण्यासाठी नाही. कारण त्या उपाधीमध्ये सुद्धा ते सत्तत्वच आहे आणि माझ्यातलं सत्तत्व आणि त्याच्यातलं सत्तत्व हा केवळ बोलण्यातला विचार आहे. आणि मग असा बोलण्यातला विचार उपाधींचा निराश केला असता उपाधीच्या निराशा पाविजया ठाया. उपाधी असतानाच जर उपाधींचा निराश केला, त्याच्यातली सत्यत्व बुद्धी काढली, तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो. यालाच तर महाभूत विवेक म्हणतात. महाभूत या शब्दाचा अर्थ पंचमहाभूताचा विवेक. मग आता सतमध्ये विजातीय भेद नाही हा विचार इथे समजावून सांगतात 25व्या श्लोकाच्या निमित्ताने. सतपेक्षा वेगळ्या जातीचे असत आहे या रूपाने कधीच नसते. म्हणून तथाकथित असत वेगळेपणाने समोर उभे राहत नाही. या परिस्थितीत सतमध्ये विजातीय भेद कसा होईल? आता जे कधीच अस्तित्वात नव्हते त्याला सत असत म्हणतात. आलं का लक्षात? मग ते आपल्याला असत म्हणजे काय? उदाहरणार्थ ख पुष्प किंवा आपण असं म्हणू की सशाचं शिंग, जे कधी वास्तवात नाहीच. म्हणजे कधी वास्तवात नाहीच त्याला असत म्हणतात. मग आता या असताच्या निमित्ताने ही जी भाषा बोलली जाते सच्ची, ती कशी काय बोलली जाते? असा विचार जेव्हा येतो तेव्हा मात्र अमृतानुभवातली मला ओवी आठवते, तैसे असताची व्यावृत्ती सत्म म्हणो आले श्रुती, जडाची समाप्तीची द्रुपत्व. म्हणजे माझ्या अंतःकरणातली जे काय असताचे जे विचार आहेत किंवा म्हणूया
त्या जडाचे जे विचार आहेत ते घालवून द्यावे लागतात. का घालवून द्यायचे? कारण त्याच्याविषयी माझ्या अंतःकरणात अतिरिक्त प्रेम आहे. मग ते अतिरिक्त प्रेम मला घालवायचं असेल तर मला असं सांगितलं जातं की तो विजातीय भेद, मुख्य मुद्दा काय आहे, तो विजातीय भेद आत्मस्वरूपामध्ये नाही. आणि तो विजातीय भेद आत्मस्वरूपामध्ये नसेल तर सत आणि असत हे दोन वेगवेगळे विचार आहेत. असतचा जो विचार आहे तो जगाच्या संदर्भातला आहे आणि सत स्वरूपाचा जो विचार आहे तो आत्मस्वरूपाच्या संदर्भातला विचार आहे. म्हणून अस्तित्व नावाने जेव्हा विचार करण्याची वेळ येते तेव्हा सर्वत्र त्या ब्रह्मस्वरूपाचंच अस्तित्व आहे, त्या सतरूप ब्रह्माचंच अस्तित्व आहे. मग या भासमान पदार्थांचं काय करायचं? मग त्या भासमान पदार्थांचं अस्तित्व काय आहे? मुळात नाहीच. पण काय आहे, जेव्हा मी म्हणतो हे जग मला भासतं तेव्हा मात्र म्हणावं लागतं की बाबा रे, हे जग भासत असेल तर ते स्वतःच विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. म्हणून इथे काय आहे, माझ्या अंतःकरणातील भ्रामक कल्पना घालवण्यासाठी असताची व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती हा विचार आहे. वास्तवात आत्मस्वरूपाला सत म्हणणेपणा सुद्धा सिद्ध होत नाही, म्हणजे सहन होत नाही. आणि तो आत्मा मी आहे, तो सहजावस्थेतला केवळ विचार आहे, तो मला कळला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, इथे आता 26व्या श्लोकापासून पूर्व पक्षाचा विचार येणार आहे. आणि तो पूर्व पक्षाचा जो विचार आहे तो मात्र आपण पुढच्या सेशनला करूया. कारण हा पूर्व पक्षाचा विचार हा 5-6 श्लोकाचा आहे आणि 5-6 श्लोकाचा असल्यामुळे तो आज पूर्ण होणं शक्य नाही. म्हणून आज इथे आपण त्या स्वरूपाचा विचार करताना, या पंचमहाभूतांचा विचार करताना ती पंचमहाभूत मिथ्या आहेत, म्हणजे ती काय आहेत, बाधयोग्य आहेत. आणि ती बाधयोग्य ठरली म्हणजे बाध झाली तर मग मला माझ्या खऱ्या आनंदाचा लाभ होईल. एवढा विचार जर माझ्या अंतःकरणात पक्का झाला तर मी माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी माझी सहज वाटचाल करू शकतो. आणि ती वाटचाल मात्र या पंचदशीच्या अभ्यासाच्या निमित्ताने अपेक्षित आहे. आणि ती आपल्या सर्वांच्या निमित्ताने, अभ्यासाच्या निमित्ताने ती पूर्ण होवो असा एक विचार मांडतो आणि इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. मी प्रतिभा बोलते. नमस्कार. नमस्कार. मला समजलं आपण ते 6 भेद स्पष्टीकरण केलं ते. पण त्यातलं म्हणजे जरा देश, काल आणि अवस्थाचं जरा देशकाल वस्तू परिच्छेद रहित आत्मस्वरूपाचं वर्णन करताना आता देश शब्दाचा अर्थ काय असतो की तो जो प्रत्येक सावयव साकार पदार्थ असतो तो ज्या देशात असतो म्हणजे ज्या ठिकाणी असतो त्याच ठिकाणी त्याचं अस्तित्व असतं. म्हणजे आता मी या खोलीत बसलेलो आहे तर शरीर रूपाने माझं अस्तित्व याच खोलीत आहे, ते दुसऱ्या खोलीत नाहीये. पण आत्मा मात्र काय आहे, याही खोलीत आहे आणि दुसऱ्याही खोलीत आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही. ही देशाची भाषा झाली. आता काल परिच्छेद, जी वस्तू कालाने म्हणजे जन्माला येते ती त्यावेळी कालाने परिच्छेद असतो तिला. परिच्छेद याचा अर्थ तुकडा असं पण म्हणूया की ती कालाने मर्यादित असते. पण आत्मा मात्र जन्मालाच येत नाही, म्हणून काल परिच्छेद त्या आत्मवस्तूला लागत नाही. आणि वस्तू परिच्छेदामध्ये काय आहे की उदाहरणार्थ घट आणि पट असा विचार केला तर घटामध्ये पट नाही आणि पटामध्ये घट नाही अशी एक भूमिका आहे, म्हणजे वस्तूंमधल्या भेदाची. पण आत्मा मात्र घटामध्येही आहे आणि पटामध्येही आहे. म्हणून आत्मस्वरूपाचा अन्वय या घटामध्ये आणि पटामध्येही आहे असा विचार आहे. म्हणून आत्मस्वरूपामध्ये निरवयव निराकार असल्यामुळे, एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्यात देशकाल वस्तू परिच्छेद नाही. म्हणून देशकाल वस्तू परिच्छेद रहित आत्मा आहे अशी भाषा बोलली जाते. हे जे पट म्हणतात ते म्हणजे काय? पट म्हणजे कळला. हा, घट कळला. पट म्हणजे कापड विणण्याचं यंत्र. हॅलो 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 हॅलो. पट म्हणजे कापड विणण्याचं यंत्र.
नाही नाही, मी प्रश्न विचारला आणि तुम्ही जे उत्तर दिलं त्यात परत मला अजून जरा विचारायचंय हो, की विचारा. तो आपण जे देश म्हणाला आणि ह्या खोलीत मी आहे आणि हा दुसऱ्या खोलीत नाही हे हा सांगितलं, हो ते कळलं म्हणजे समजलं, पण हा त्याचा साधनेला कसा उपयोग? त्याचं त्याचा साधनेला साधनेला उपयोग हा आता म्हणजे शरीराने मी मर्यादित आहे, पण हम्म, आत्मस्वरूपाने मी अमर्याद आहे. म्हणजे उदाहरणार्थ व्यापक. एखाद्या लग्नाला मला जाता नाही आलं. हम्म, नाही जाता आलं तर मला मन माझं कट्टू होतं. पण वास्तवात आत्मरूपाने मी तिथं आहे, असा जर विचार केला, तर माझी हम्म, अंतःकरण वृत्ती अशांत होणार नाही. हम्म. अशा पद्धतीने साधनेचा विचार करता येतो. म्हणजे त्यांनी व्यापकपणा येऊ लागतो का? येऊ लागतो. करेक्ट. म्हणजे मर्यादित असलेलं जे आहे, कुणी माझा अपमान करतं. बरोबर आहे. हम्म, हम्म, पण काय होतं, अपमान केला तर कोणाचा अपमान केला? तर वाच्यार्थाने असलेल्या जीवाचा अपमान केला. आता हम्म. तिथे उत्तर द्यायची जर गरज नसेल, तर शांतपणे मी तो अपमान सहन करू शकतो. म्हणजेच मी व्यापक झालो की नाही? म्हणजे त्याच्यातल्या आत्म्याला जाणण्यामुळे. हां, आता त्याच्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा असा विचारच नाहीये. कारण आत्मा एकमेव अद्वितीय आहे. नाही, तेव्हाच मी शांत होणार ना, नाहीतर मी कशी अर्थात शांत? आता हरी माझ्यावर रागवलेला आहे समोरचा, हम्म. असा विचार बर करता येतो. हां, बर. अशा पद्धतीने विचार केला तरी माझी अंतःकरण वृत्ती शांत राहते. मुख्य बरोबर अंतःकरण वृत्ती शांत ठेवून आनंदाचा अनुभव घेणं हा विचार आहे. म्हणजे बरोबर. क्रोध येऊच नये असं नाही मी म्हणत आहे, की हो देशाच्या पातळीवर एखादा बोलत असेल तर त्याला तिथल्या तिथे नीट केलंच पाहिजे. पण हो. आपले स्वजन जे असतील, तर स्वजनांना माफी करण्या इतपतही क्षमाशील असलं पाहिजे, असं हम्म. रामदास स्वामींचं म्हणणं आहे. फार सुंदर सांगितलं आज, मला फार छान वाटलं ऐकून. धन्यवाद. हां, हॅलो. हां, बोला. हा, उदय सर नमस्कार. नमस्कार. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, हां, म्हणजे ईश्वर प्रत्येकाच्या आवाज ह्याच्यात येतोय तुमच्या ह्याच्यात कुठेतरी. हां, हां, आता बोला. हॅलो. हां, बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की अ, आहे म्हणजे ईश्वर आत्म्याच्या रूपानं शरीरात बंदिस्त होतो का? का आता हे बघा, परब्रह्म? हां, आता मला एक सांगायचंय, हा की हा ब्रह्माला स्फुरण झालं हा आणि ईश्वराची निर्मिती झाली हा हा आणि ईश्वराने या जीवाची निर्मिती केली. करेक्ट? बरोबर. हा हा असं झालं. बरोबर आहे. आता ब्रह्माच्या सत्तेवरच जर ईश्वर निर्माण झाला आणि हा ईश्वराची माया नावाची उपाधी त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो हा सहजच ब्रह्मरूप आहे. बरोबर आहे. बरोबर. हां, हम्म. मग असं असेल तर त्याची निर्मिती झालेला जो जीव आहे, तो सुद्धा हा काय आहे? ब्रह्मरूपच आहे. असं जेव्हा बरोबर. आपण म्हणतो, त्यामुळे हम्म. तसा तिघांमध्ये भेद नाहीये. पण हा उपाधी रूपाने भेद आहे. कसं? तर ब्रह्माला उपाधीच नाही. ते नाही. निरुपाधिक आहे. ईश्वराला बरोबर. माया नावाची उपाधी आहे आणि हा जीवाला अज्ञान नावाची उपाधी आहे. हा त्याच्यामुळे हा हा एवढाच भेद आहे. पण हम्म. अधिष्ठान मात्र ईश्वराचं आणि या जीवाचं म्हणजे जगताचं ते ब्रह्मच आहे. अशा हा. रीतीने तो विचार आहे. ते बरोबर आहे, परंतु ते आता आपण म्हणतो ना पंचकोशाचा लय करायचा, हां, आणि हा जीव अज्ञानी असल्यामुळे त्याला तो लय केल्याशिवाय त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही. म्हणजे मग करेक्ट. स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही म्हणजे त्याला स्वतःच ज्ञान होत नाही की त्या स्वस्वरूप म्हणजे आत्म्याचं काय कळत आत्मस्वरूपाचं नाही ज्ञान मला. होत नाही. हा? आत्मस्वरूपाचं. मी कोण आहे हे कळत नाही त्याला. म्हणजे पहावे आपणासे आपण असा अर्थ घ्यायचा येस, येस. अशा. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. माझं म्हणजे मीच मला पाहायचंय. पण माझं मीच मला पाहताना उपाधीचा निराश झाला पाहिजे ना. हो उपाधी जोपर्यंत सत्य वाटते, तोपर्यंत काय आहे सुख-दुःख होतं मला लाटेच्या बरोबर स्वरूपात. आता बरोबर. जोपर्यंत मला सुख-दुःख लाटेच्या स्वरूपात होतंय, तोपर्यंत मला आनंदाचा अनुभव आलेला नाहीये. हा हा. असा त्याचा अर्थ करावा लागतो. म्हणजे जग म्हणजे सत्य वाटतं. जीवानच जीवाला पाहायचं आहे आपला आपल्यालाच, परंतु हां, अज्ञानामुळे अगदी. त्याला हां, अज्ञान दिसत नाही. निवृत्तीपूर्वक मी माझं मला पाहायचंय. आता ते हा पाहणं वेगळेपणाने असणार नाही. हा हा हा. ते तर जरा एकरूपतेने. तो गोंधळ होत होता म्हणजे कुणाला आता लय पंचकोशमध्ये. नाही, पंचकोशामध्ये ध्यानाच्या निमित्ताने लय आहे आणि हा जागृतीमध्ये बाधित आहे. कारण शेवटी लय सुद्धा काय आहे तात्पुरता असतो ना. बरोबर आहे बरोबर. हां, म्हणून तो बाधित झाला पाहिजे. आपल्याला ध्यान करायचंय, पण ते हा कसं माझी चित्तवृत्ती शांत आणि शुद्ध होण्यासाठी. अशा रीतीने. बरोबर. हां, म- मग एवढाच अर्थ घ्यायचा त्यानंच त्याला पाहायचं आहे म्हणजे. बास त्यानं म्हणजे मीच मला पाहायचंय.
मीच मला, हा हा हा, बस बरोबर. दुसऱ्याचा विचारच नाही निघालं. करायचा परमार्थामध्ये. मीच मला पाहायचं, मीच बरोबर मला आहे. पाहायचं. हा, अच्छा. आणि मग काय मीच मला पाहायचं असेल तर ते वेगळेपणाने कसं पाहता येईल? नाही नाही, खरंय. तो त्यातला विचार. मग हा, वेगळेपणाने पाहता येणार नसेल तर ते हा, तत्व एकमेव अद्वितीय आहे. मग त्याला हा, पाहायचं असेल तर त्या तत्वावर जणू काही जे आवरण आलेलं आहे ना, त्याला दूर करायचं, की जे मी आहे ते मी मला कळतं. हा त्यातला विचार आहे. हा, हा, हा. हा, छान समजलं सर, हा. चांगलं समजलं. ओके, म्हणून धन्यवाद. अभ्यास केवळ त्या महाभूतांचा विवेक करण्याचा. हा, तत्व असं त्याची असेल ते मला कळणारच आहे. बरोबर आहे. हा, पाणी शेवाळाचा दृष्टांत तोच आहे. शेवाळ दूर बरोबर. करायचंय म्हणजे माझ्यातले 5 भ्रांतींचा निराश करायचा आहे. हा, हा. तुटे संशयाचे मूळ एकसरा. आता मूळ काय आहे तर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. मग हा, ते हा. भ्रांतीसह अज्ञान निवृत्त झालं की मला माझ्या ज्ञानाची प्राप्ती आहे. बरोबर. हा, खूप छान समजलं सर, हा. धन्यवाद धन्यवाद. नमस्ते. मी ब्रह्मरूपच आहे. हा, मी मला बघायचं आहे. हो, हं. तर मी ब्रह्मरूपच आहे ना. हा, म्हणजे मग तो असाच विचार करायचा. म्हणजे मी हा. मी त्याचं काय म्हणजे वेगळेपणाने कसं आहे माहिती का, मी ब्रह्म आहे हा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचं, की मी देह हं, आहे असे जे काय माझ्या अंतःकरणातले विचार आहेत हं, ना, हं, ते हं. मला काढावे लागतील. आता बरोबर. 3.5 हं. हातापुरता मी आहे असा जेव्हा माझ्या अंतःकरणात विचार येतो, तेव्हा माझा अपमान केलेला माझ्या लक्षात राहतो. मी कुठल्या समारंभाला न गेलेलो लक्षात राहतो, की 1992च्या गुरुपौर्णिमेला मी नव्हतो वगैरे. हे सगळे जे विचार आहेत ते परिच्छिन्न विचार आहेत, म्हणजे मर्यादित विचार आहेत. पण ज्या दिवशी माझ्या अंतःकरणातले मर्यादित विचार संपतील त्या दिवशी मी अमर्याद झालेलो असेल, हे लक्षात घ्या. अमर्यादत्व हे वेगळेपणाने कळत नाही, मर्यादित्व गेल्याचं कळतं. ज्या दिवशी मर्यादित्व गेलं त्या दिवशी मी अमर्याद झालो असा विचार येतो. हॅलो. हा, बोल. म्यूट झालं होतं, लक्षात नाही आलं माझ्या. हा, मी म्हटलं की वेगळेपणानं राहत नाही म्हणजे अज्ञान दूर झालं. हा, दिवा लावल्यानंतर अंधार जातो. होच. हा, तसं की अज्ञान दूर झालं की आपोआपच राहतं ते ज्ञानाचं. ज्ञानरूपता सिद्ध. हा, जे आहे तेच राहतं, जे नाही ते कधी राहतच नाही. हा, हा, जे नाही ते निघूनच जातं. हा. असं आहे. बरोबर. बरोबर. इथे जरा हा चॅप्टर थोडासा हा, अवघड वाटतो. बर. हा. कुठे अवघड आहे तेवढा विचार करायचा. हा. मी आता पुढच्या ह्याच्यात ते जे सगळे वादी. पूर्वमत आहेत सगळी, ते तिथे हा, जरा गोंधळ होतो. पण पूर्वमत हे आपलं मत आहे काय? नाही, ते आपण मग मानायचंच संपला नाही. विषय, तो विषय सोडून द्यायचा. आता हा, याच्यामध्ये सिलेबसमध्ये आहे म्हणून मी पूर्वमत थोडं मांडणार आहे. हा, ते चवीपुरतंच मांडायचं असतं, हा, त्याचा हा. फारसा विचार नाही करायचा. आपल्याला बरोबर उत्तर आहे. मीमांसेचाच विचार जास्त करायचा. बरोबर आहे. हा, हो, त्यामुळे पूर्वमताचा विचार नाही समजला ना तर जीवनमुक्ती दूर राहणार नाही. हो, हो. हा, बरोबर आहे. उत्तर मतानेच जीवनमुक्ती होणार आहे. हा, हा. म्हणून तर ज्ञानदेव म्हणाले ना, शाही शास्त्र निवडी. हा, हा. हा, त्यातलं तू हो, उत्तम हो, हो. निवड कर असं ते म्हणाले. बरोबर आहे. हा, म्हणून पूर्व पक्षाला तुम्ही अजिबात हे नका करू, काही त्यांनी विचार. निवडलेलं फक्त आपण घ्यायचंय, एवढंच आहे. सिलेबस मध्ये आहे तेवढा विचार आपण करा. पण निवडत तुम्हाला ते बसायचं. पूर्वमत आहे ना, ते तुम्ही आता इथे ऐकाल ना त्यावेळी तुमच्या असंही लक्षात येईल की हे फार इरलिव्हंट बोलतात, म्हणजे तुम्हीच अच्छा. म्हणाल. अगदी. बरोबर. ते हा, काही समजत नाही खरं बरं का, म्हणजे हा, तेच कोणी काय बोलावं याला काय पण असं काही नीट समजत नाही खरं सांगायचं तर. नाही नाही, मी ते मी सांगतो. काही वेळेला ते पटतं बरं का. हा, हा. काही मर्यादेपर्यंत ते बरोबर वाटतं सुद्धा. पूर्व पक्ष किती बरोबर वाटत. वेळेला हो, काही मर्यादेपर्यंत हा, तो बरोबर वाटतो. हम्म, म्हणजे आता इतका अभ्यास नसल्यामुळे त्यातला भेद नेमका असं हे कळत नाही.
पण असं वाटतं रे असा विचार आपण पण केलेला होता असं. हा हा पूर्वी होता ठीक आहे, पण पंचदशीच्या अभ्यासात मात्र तो पूर्वपक्षाचा दिसला. त्याच्यासाठीच दूर व्हावा. पंचदशीचा अभ्यास आहे. हा बरोबर आहे. ठीक आहे. नमस्कार. 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 संपलेत प्रश्न? हॅलो सर. सर हा, नमस्कार. बोला. थोडासा वेगळा प्रश्न आहे, विचारू का? चालेल का? वेगळा हा, म्हणजे विचारा. मला उत्तर देता यायला पाहिजे मात्र. असं कीर्तनात मी एका महाराजांनी सांगितलं की रावणानं 3 प्रतिज्ञा केल्या होत्या, त्याच्यातल्या मला 2 आठवतात, एक आठवत नाही. तर 2 प्रतिज्ञा म्हणजे एक स्वर्गाला शिडी लावणं आणि सोन्याला सुवास आणणं. तिसरी बर. प्रतिज्ञा काय माहितीये का सर तुम्हाला? नाही माहिती. बर बर, ठीक आहे ठीक आहे. तिसरी मी आहे विसरून गेले सर. तिसरी हा? आहे हा. तिसरी अशी आहे की पूर्ण लंका सोन्याची करीन. लंका होतीच ना सोन्याची ताई. नाही त्याची प्रतिज्ञा होती असं सांगतो. अच्छा, प्रतिज्ञा होती. ती मी किती आठवायचा प्रयत्न करते, मला आठवत नाहीये, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं, जरा बाहेरचा प्रश्न आहे. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू.